मित्रांनो, फार कडक ऊन तापत असल्यामुळे आपल्याला परसबागेमध्ये सकाळी सकाळीच येऊन काम करावं लागतं. तर तुम्ही बघू शकता की आपल्या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या आपण उन्हाळ्यात लावलेल्या आहेत. तुम्हाला दिसतच असेल. तर याच्यामध्ये उन्हाळ्याचे कामं आता जवळपास संपत आलेले आहेत आणि नवीन पावसाळ्याच्या तोंडावर आता जे काही आपण नवीन लागवड करणार आहोत त्याविषयी इथून पुढे माहिती देणार आहोत. आता हे जे आपण भेंडी लावली होती, तर या भेंडीचं पण हार्वेस्टिंग जवळपास गेली 3 महिन्यापासून आपण करून राहिलो आणि आता ही जी उरलेली भेंडी आहे ही बियासाठी ठेवलेली आहे, कारण आपल्याकडे बीज बँक पण आहे. तर बीज बँकेसाठी जे बी लागतं ते सगळं बी आपण इथंच तयार करतो. तर याच्यामध्ये आपल्याकडे काही देशी वाण पण आहेत, म्हणजे बरेचसे जे देशी वाण आहेत त्याचं आपण संगोपन संरक्षण करतो. तुम्ही बघू शकता हा जो घोशी दोडका आहे, तर बघा आमच्या इथलं वातावरण जे आहे ते 45च्या वर चाललेलं आहे, तरी पण बघा हा घोशी दोडका जो आहे याला किती चांगल्या प्रमाणात फळं लागलेले आहे. घोशी दोडका म्हणजे याला घोसं लागतात दोडक्याचे, हे बघा. आणि हे जे उन्हाळ्यात भाजी काय करायचे हा प्रश्न पडतो, तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उन्हाळ्याच्या दिवसात झाडं लावून आपण आपल्या घरच्या भाजीची पूर्तता करू शकतो. आता हे मी घरी भाजी करण्यासाठी घेऊन जात आहे, तुम्ही बघू शकता. हे चवीनं फार छान असतात. याला फार छान चव लागते याच्या भाजीची. आणि याला रासायनिक वगैरे कुठलं द्यायची गरज पडत नाही.